नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी, झटपट आणि चविष्ट अशी लाल भोपळ्याची भाजी। तर लाल भोपळा म्हटलं की काही जण लगेच म्हणतात भोपळ्याची भाजी मला आवडत नाही, पण ही भाजी अशा पद्धतीने बनवली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल। तर लाल भोपळा आपल्या हा शरीराला खूपच आरोग्यदायी आहे। तर लाल भोपळ्यामध्ये जे बीटा कॅरोटीन म्हणजे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होणारे पोषक द्रव्य भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे डोळ्यांचे जे आरोग्य आहे त्याला चांगला पर्याय म्हणून आपण लाल भोपळा खाऊ शकतो। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे। हे आपल्याला दरदरीतच थोडेसे वाटून घ्यायचे आहे। याची पेस्ट नाही बनवायची, मी थोडंसं दरदरीतच हे वाटून घेतले आहे। त्यानंतर आपण कढई गरम करण्यासाठी ठेवूया आणि त्यामध्ये तेल आपण घालून घेणार आहोत आणि ते गरम झाले की मग आपण त्याला फोडणी देणार आहोत जिरे मोहरीची। तर तेल गरम होत आहे तोपर्यंत मी सांगते की लाल भोपळ्यामध्ये फायबर देखील असते, त्यामुळे पचनासाठी मदत होते आणि पोट हे भरल्यासारखे वाटते। वेट लॉससाठी एक उत्तम पर्याय आहे लाल भोपळा। पोटॅशियम आणि काही महत्त्वाचे विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्ससुद्धा आपल्याला लाल भोपळ्यातून मिळतात। तर तेल आपलं गरम झालं आहे तर मी त्यामध्ये मोहरी, जिरेची फोडणी देऊन घेते। यानंतर कढीपत्ता आणि आपण जे हिरवे मिरचीचे दरदरीत मिश्रण वाटून घेतले आहे ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपण ते परतून घेणार आहोत। आता ही सगळी फोडणी व्यवस्थित परतल्यानंतर मी लाल भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याचे बारीक बारीक क्यूब्समध्ये कट करून ठेवला होता, तर तो आपण यामध्ये हे परतल्यानंतर ॲड करून घेणार आहोत। व्यवस्थित परतून द्यायचं आहे। त्यानंतर आपण लाल भोपळा यामध्ये घालून घेऊयात। जर तुम्हाला थोडंसं तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा मसालाही घालू शकता। थोडीशी हळद मी यामध्ये घालून घेते। त्यानंतर चवीनुसार मीठ। लाल भोपळा हा स्वतःच थोडासा गोडसर असतो, त्यामुळे या भाजीला एक वेगळी छान चव येते। याच्यामध्ये पाणी ॲड करण्याची गरज नाही आहे, बट केले थोडंसं पाणी ॲड तरीही चालेल, कारण की ऑलरेडी लाल भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण असते, तर त्यावरतीच हे पूर्ण भाजी शिजून जाते। बट तुम्हाला थोडंसं ॲड करायचं असेल तर थोडंसं 3 ते 4 टेबलस्पून पाणी तुम्ही इथे ॲड करू शकता। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर मी यावरती घालते। काही जण यामध्ये ताजं खोबरंही किसून घालतात, तर तेही घातलं तरी खूपच छान होते ही भाजी। त्यानंतर आपण याला मंद आचेवरती शिजून देणार आहोत झाकण ठेवून। तर जास्त पाणी घालण्याची गरज नाही आहे, कारण भोपळ्यालाच पाणी सुटतं। तर 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते। तर आपण आता चेक करूया आपला लाल भोपळा शिजला आहे की नाही। तर व्यवस्थित आपली ही लाल भोपळ्याची भाजी रेडी झालेली आहे। आपण इथे पाण्याचा यूज केलेला नाही आहे, कारण की ऑलरेडी भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं। आपली गरमागरम स्वादिष्ट लाल भोपळ्याची भाजी अगदी तयार आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर आलेला आहे भाजीला। ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत सर्व करू शकता।
तर अशी ही सोपी चविष्ट लाल भोपळ्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा रेसिपी तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.